हाय फ्रेंड्स, किचन कट्टा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बनवतोय मस्त क्रिस्पी असे पोहा कटलेट। अगदी सोपी पद्धत आहे। त्यासाठी मी इथे पोहे घेतले आहेत। एका मोठ्या बाउलमध्ये मी ती काढून घेते आणि आपण पाणी घालून ते पोहे स्वच्छ धुवून घेऊयात। पाणी जरा जास्तच घालायचे कारण आपल्याला पोहे भिजवायचेच आहेत। पोहे धुवून झाल्यानंतर हे पाणी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि ह्या पाण्याचा वापर आपण झाडांना घालण्यासाठी करू शकतो। आपण एका चाळणीमध्ये हे पोहे काढून घेऊयात। खूप जास्त पाणी असेल तर ते निघून जाईल आणि 5 मिनिटं पोहे भिजत ठेवायचे आहेत। 5 मिनिटं झालेली आहेत। हे पोहे मी पुन्हा एका बाउलमध्ये काढून घेते। पोहे बाउलमध्ये काढून घेऊन आपण ते छान हाताने स्मॅश करणार आहोत। तुम्हाला हाताने स्मॅश करायचे नसतील तर मिक्सरला थोडेसे बारीक करून घ्यायचे आहेत। खूप बारीक करायचे नाहीयेत, म्हणून आपण हाताने स्मॅश करून घेणार आहोत। छान स्मॅश केल्यानंतर त्यामध्ये आपण उकडलेले बटाटे घालायचे आहेत। मी इथे 3 उकडलेले बटाटे घालते आहे। तुम्हाला जर हे खूप ड्राय वाटत असेल, म्हणजे पोहे खूप ड्राय वाटत असेल तर त्यामध्ये तुम्ही 1 ते 2 चमचे पाण्याचा वापर करू शकता। जास्त पाणी आपण वापरणार नाही आहोत। हे छान मिक्स करून घेतलं आहे पोहे आणि बटाटा। त्यामध्ये आपण तांदळाचं पीठ घालणार आहोत। अर्धा चमचा, मोठा अर्धा चमचा मी इथे तांदळाचं पीठ घातलं आहे छान क्रिस्पीनेस येण्यासाठी। एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, गाजर खिसून घेतलेला आहे। तुमच्याकडे जर दुसऱ्या भाज्या अवेलेबल असतील त्यासुद्धा तुम्ही घालू शकता। इथे मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतली आहे। चवीनुसार मीठ घातलं आहे। इथे मी लाल तिखट घालते आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिरची सुद्धा बारीक कट करून घालू शकता। धने जिरे पावडर घालायची आहे आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घालते आहे। त्याने छान टेस्ट येते कटलेट्सला। तर हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। छान पाऊस पडतो आहे तर असे कुरकुरीत आणि मस्त असे पोहा कटलेट बनवून तुम्ही नक्की ट्राय करा। हे मिक्स करत असताना तुम्हाला जर पाण्याची गरज लागली तर अगदीच 1 ते 2 चमचे आपण पाण्याचा वापर करू शकतो। अशा प्रकारे छोटा पोर्शन घेऊन तुम्हाला ज्या शेपमध्ये हवेत त्या शेपमध्ये तुम्ही कटलेट बनवून घेऊ शकता। मी असे राऊंड शेपमध्ये बनवले आहेत। इथे मी 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतला आहे। त्यामध्ये आपण पाणी घालून एक छानसं बॅटर बनवून घेऊयात। कटलेट इथे छान फ्राय झाले आहेत। आपण ते काढून घेऊयात। तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की कळवा। आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।